नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण। मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज विश्वकर्मा जयंती आहे। वास्तुकलेचे प्रणेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विश्वकर्मा, भगवान विश्वकर्मा, आज त्यांची जयंती साजरी होते। श्रीवर्धन पासून अगदी 3 किलोमीटर असलेलं हे भोसते गाव आणि या ठिकाणी असलेलं विश्वकर्मांचं सुंदर मंदिर आज आपल्याला पाहायला मिळेल। दर वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा जयंती साजरी होते, ती आज आपल्याला पाहायला मिळेल। 14 ब्रह्मांडाची ज्यांनी निर्मिती केलेली आहे, म्हणजेच वैकुंठ लोक, पाताळ लोक, पृथ्वी, हे वायुमंडळ, ज्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केले असे विश्वकर्मा, आणि आज त्यांची जयंती आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला आपण सुद्धा भोसते गावामध्ये ही विश्वकर्मा जयंती कशा प्रकारे साजरी होते ती सुद्धा पाहायला चला। आणि हा आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केले नसाल तर प्रथम सबस्क्राइब करा आणि सगळे पारंपरिक सण आणि आपली कोकणातली संस्कृती पाहायला विसरू नका। चला आपण आता भोसते गावामध्ये विश्वकर्मा जयंती पाहायला चाललेलो आहोत। श्रीवर्धन पासून अगदी 3 किलोमीटर असलेलं आपलं हे भोसते गाव। आज श्री विश्वकर्मा जयंती, विश्वकर्मीय लोहार सुतार समाज हे दरवर्षी विश्वकर्मा जयंती साजरी करतात। भोसते गावामध्ये असलेलं विश्वकर्मांचं हे मंदिर, सुंदर असं हे मंदिर आज आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण भोसते गावामध्ये प्रवेश केलेला आहे। वास्तुकलेचे शिल्पकार श्री विश्वकर्मा भगवान, आणि आपण भोसते गावामध्ये श्री विश्वकर्मांचं हे मंदिर, सुंदर असं हे मंदिर आज आपल्याला पाहायला मिळते विश्वकर्मा जयंती निमित्ताने। 14 ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केली, पृथ्वी, वैकुंठ भूमी, पाताळ,
हे सगळं जे वायुमंडळ आपण पाहतोय आणि ह्या पृथ्वी तलावर असलेलं हे जीव, सजीव, निर्जीव हे सर्वजण आपण पाहतोय ते भगवान विश्वकर्मांच्या या माध्यमातून। खरंच भगवान विश्वकर्मांची ही जयंती सर्वांनीच साजरी करावी असं भगवान विश्वकर्मांचं हे वास्तुकला स्थापत्य ज्यांना प्रणेते संबोधलं जातं असं भगवान विश्वकर्मांची आज जयंती भोसते गावात सर्व लोहार सुतार समाज ही साजरी करतात, दरवर्षी साजरी करतात। आणि या ठिकाणी भोसते गावातले सर्व ग्रामस्थ आपण पाहतोय आणि थोड्या वेळातच विश्वकर्मांचं हे महारथ संपूर्ण भोसते गावात फिरताना आपल्याला पाहायला तर मिळेल। पण या ठिकाणी हा जो उत्सव या ठिकाणी असलेलं संपूर्ण गाव पंचक्रोशी आपल्याला थोड्या वेळातच पाहायला मिळेल। मंडळाचे अध्यक्ष विलासजी जावळेकर आहेत, हे सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपले मित्र राधेश्यामजी सुद्धा आहेत या ठिकाणी आणि सर्व हे ग्रामस्थ आज आपण पाहतोय विश्वकर्मा जयंती निमित्ताने। या विश्वकर्मा जयंतीचं हे संपूर्ण कार्यक्रम आपण आपले जे अध्यक्ष आहेत विलासजी जावळेकर यांच्याकडनं थोडे 2 शब्द ऐकणार आहोत आणि आपण या महारथाला आता सुरुवात करणार आहोत। विलासजी नमस्कार, आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा की आज भगवान विश्वकर्मांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होते आणि तशीच दर वर्षाप्रमाणे आज आपल्या भोसते गावात साजरी होते, त्याबद्दल सर्वांना आपल्याला मार्गदर्शन करा। जे आज या विश्वकर्मा जयंतीला आपल्या गावातीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील येऊ शकले नाहीत, पण त्यांना सुद्धा आज आपल्याला हा संपूर्ण प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। जय विश्वकर्मा। प्रथम या ठिकाणी गणेशाला वंदन करून आज या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आणि विश्वकर्मीय लोहार सुतार समाज सेवा संघ या ठिकाणी रायगड जिल्हा विभागीय श्रीवर्धन म्हसला मुरुड या संपूर्ण तालुक्याची संघटना आहे आणि या संपूर्ण पंचक्रोशीतून आणि तिन्ही तालुक्यातून या ठिकाणी आपल्याला सर्व समाज बांधव आणि समाज भगिनी या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत आणि त्यांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये या संपूर्ण गावात या प्रभू विश्वकर्माची दिंडी या ठिकाणी इथून निघणार आहे। ती जवळजवळ या ठिकाणी 10 वाजता परत येईल आणि संपूर्ण गावांतील सगळ्या लोकांना या दर्शन घ्यायला मिळणार आहे। खरं म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे की गेली अनेक वर्षे या ठिकाणी आम्ही उत्सव साजरा करतो आहे, विश्वकर्मा जयंती साजरी करतो आहे आणि त्यामुळे संपूर्ण कारागीर वर्ग या पंचक्रोशीतला संपूर्ण कारागीर आणि तिथं इतर समाज बांधव वगैरे या सहभागी असतात। अतिशय सन्मानाने या ठिकाणी आपण सर्व येता आणि आपल्याला अतिशय आनंद होतो की हा उत्सव हा दरवर्षी अतिशय उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे पार पाडेल आणि यात आपल्या लोकांचा सर्वांचा सहभाग आहे। ही सगळी या ठिकाणी कार्यकारिणीची मंडळी आहे, ती सकाळपासून आणि अनेक दिवस या ठिकाणी सुशोभन करत आहे, अविरत प्रयत्न करत आहेत आणि खरोखर या संपूर्ण आबालवृद्ध आणि महिला भगिनी सर्व या ठिकाणी सहभागी आहेत आणि सर्वांचा आनंद अतिशय द्विगुणित झालेला आहे। आपण सर्व या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यावं, या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे। धन्यवाद। प्रभू विश्वकर्मा महाराज की जय। धन्यवाद आणि प्रभू विश्वकर्मा महाराज की जय। खरंच आज आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहा आणि ही दिंडी आता थोड्या वेळातच या ठिकाणाहून निघणार आहे आणि संपूर्ण भोसते गाव आज आपल्याला पाहायला मिळणार आहे।
दिंडी तर आपल्याला पाहायला मिळते, पण मंडळाचे जे कार्याध्यक्ष आहेत, जे हरहुन्नरी आहेत आणि सर्व कार्यात क्षेत्रात आपल्याला जे पाहायला मिळतात असे गणेशजी जावळेकर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जे मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण विश्वकर्मा जयंती अगदी उत्साहात कशी पार पडेल त्याची जबाबदारी पेलावत असतात, जी आपल्याला पाहायला मिळते. चला दिंडीमध्ये पुन्हा एकदा आपण सहभागी होऊया आणि या बालगोपाळ आणि सर्व महिला मंडळ आणि सर्व या ठिकाणचे तरुण तरुणी आबालवृद्ध जे लेझिमच्या तालावर कशा प्रकारे थिरकतात ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतंय.
22 फेब्रुवारी 2024 श्री विश्वकर्मा जयंती भोसते गावातलं लोहार सुतार समाज दर वर्षाप्रमाणे विश्वकर्मा जयंती जी साजरी करतात ती आज आपल्याला पाहायला मिळते। अगदी जल्लोषात आणि संपूर्ण भोसते गाव हे सजलेलं नटलेलं आणि ही जी फुलांची आराध जी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण भोसते गाव यामध्ये आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक आज आपल्याला पाहायला मिळतात। आपले मित्र वैभवजी पानवलकर आणि चंदूकाका जावळेकर सुद्धा या ठिकाणी आज सर्वांना सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जे कार्याध्यक्ष आहेत गणेशजी जावळेकर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की ही जी सर्व धूर आहे ती सांभाळताना आपण पाहतोय की संपूर्ण हा सोहळा कसा आनंदात पार पडेल याची जबाबदारी आपले गणेशजी जावळेकर यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण भोसते गावातील हे पंचक्रोशीतील आपले सर्व मित्रमंडळी आणि संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले संपूर्ण भोसते गावात आज आपल्याला हा जल्लोष आपल्या जे शिल्पकार आणि ज्याने वास्तुकला हे पुराण लिहिलेलं आहे असे देवांचे जे कारागीर आहेत जे वास्तुकला शिल्पकार आहेत विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा त्यांची आज जयंती संपूर्ण सर्वत्र जगामध्ये तर साजरी होते पण आपल्या श्रीवर्धन शहरातील भोसते गावात ही जी साजरी होते ती आज आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा की ही जी दिंडी आहे ती हळूहळू मंदिराकडे कशा रीतीने जाते ती सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल। चला पुन्हा एकदा आपण या दिंडीमध्ये सामील होऊया आणि आज संपूर्ण उत्साहातील सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतोय। प्रभू श्री विश्वकर्मांची ही दिंडी आपल्याला पाहायला मिळते की लहान तोरापासून अबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील सर्व हे भाविक या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला या मंडळाचे जे सदस्य आहेत आणि सल्लागार आणि सर्व समाजकार्यामध्ये आपल्याला अग्रेसर असलेले आपले अविनाशदादा कोळंबेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। विश्वकर्मा जयंती ज्यांनी 14 ब्रह्मांड निर्माण केले आणि भगवंताचे वास्तुशिल्पकार श्री विश्वकर्मा भगवान यांच्या जयंती निमित्ताने आपल्याला हा संपूर्ण सोहळा भोसते गावातील पाहायला मिळते। अविनाश दादांकडून सुद्धा आपण 2 शब्द जाणून घेऊया। अविनाश दादा जय विश्वकर्मा। प्रभू विश्वकर्माची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। सालाबादप्रमाणे कित्येक वर्ष आम्ही हा सोहळा साजरा करत असतो। खूप लोक आनंदात मध्ये भक्तिभावाने लोक सर्व येत असतात। ज्या विश्वकर्माने ही सृष्टी निर्माण केली त्याचे आम्ही वंशज आहोत, त्याचा आम्हाला समाधान त्याचा अभिमान आम्हाला आहे। म्हणून आज जी दिंडीच्या रूपात तुम्हाला जे दिसतंय त्याचं समाधान आम्हाला सर्वांना होतंय बंधूनो। आणि म्हणून दर वर्षाप्रमाणे ईश्वराचं कार्य हे सतत चालू राहणार। कार्य आम्ही काय करणार आहे तोच कार्य करून घेणार आहे। म्हणून त्याचे जेवढे आभार मानावे त्याला जेवढी प्रार्थना करावी थोडी आहे। ईश्वराचं कार्य असं चालू राहणार आहे, असं चालत राहील। प्रभू विश्वकर्मा यांनी अखंड सृष्टी निर्माण केली, ज्या प्रभूंनी निर्माण केले त्याच्या आम्ही वंश, त्याचं समाधान आम्हाला सर्वांना बंधून होतं। या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। या रायगडमधले सर्व विश्वकर्मे लोहार समाज लोहार समाजाचे लोक नाही आहेत, सर्व समाजाची जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात दर्शनानिमित्त। आम्ही सर्वांना निमंत्रण करत असतो आणि वाढता सोहळा सतत वाढत जात आहे। लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग होतोय, लोक भक्तिभावाने या ठिकाणी येत आहेत। अख्या रायगडची जवळजवळ लोक या ठिकाणी येत असतात। धन्यवाद। धन्यवाद। अविनाश दादांनी पण छान असं आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि या ठिकाणी आपल्याला जे शिवकालीन शस्त्र चालवले जायचे त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल।
भगवान प्रभू श्री विश्वकर्मांची ही दिंडी आपण पाहतोय संपूर्ण भोसते गावातून आता फिरून आपलं जे विश्वकर्मांचं मंदिर आहे भोसते गावातलं त्या ठिकाणी आपली ही दिंडी आता आलेली आहे पुन्हा एकदा आणि या ठिकाणी अभिषेकाला मंदिरामध्ये सुरुवात झालेली आहे। आता थोड्या वेळात या ठिकाणी संपूर्ण दिंडी या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी आरती वगैरे आणि पूजाविधी या पालखीची केली जाईल आणि या ठिकाणी दिंडीचा हा समारोप होईल तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विश्वकर्मा महाराज की जय। विश्वकर्मा महाराज की जय। विश्वकर्मा महाराज की जय। प्रभू श्री विश्वकर्मांची ही दिंडी आज आपल्याला पाहायला मिळाली। प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्ताने आता मंदिरापाशी आलेली आहे आणि या ठिकाणी पुरोहितांमार्फत जो अभिषेक केला जातोय तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रभू श्री विश्वकर्माय नमः। या ठिकाणी जो अभिषेक चालू आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। आपल्या श्रीवर्धनचे सर्वांना ज्ञात असलेले आपले भाऊ जोशी जे पुरोहित आहेत आणि आमचे महेश दादा या ठिकाणी पूजेनिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात। प्रभू श्री विश्वकर्मांच्या या चरणाजवळ आपण पुन्हा एकदा नतमस्तक होतोय। आणि सागरच्या हाताच्या वस्तू बघायला लागले त्या टायमाला युग होता दुसरा विश्वकर्माच्या जयंतीच्या टायमाला किंवा लहानाचं मोठं पण झाल्यानंतर युग होता दुसरा पहिला युग त्रतायुग दुसरा युग त्रतायुगात विश्वकर्मा जन्माला आलेला होता। त्याच वेळी विश्वकर्मा जे पसंत पडतोय ते सिंहासन वाढवा कुणाला इंद्र देवाला छान आणि सुश्राव्य असं कीर्तन हवप कराडकर बुवा साताराचे यांच्याकडून जे चालू आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आता थोड्या वेळात जो महाप्रसाद होणार आहे आणि महाप्रसादाची जी तयारी आपल्या भोसे गावातील जे महिला सदस्य आहेत त्यांच्याकडनं हा महाप्रसाद जो बनवला जातोय तो आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण महिला वर्ग पंचक्रोशीतून आलेले मसळा मुरुड श्रीवर्धन या ठिकाणचे लोहार सुतार समाजाच्या या महिला आणि ज्ञाती बांधव आपण सर्वजण पाहतोय। दर वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रभू श्री विश्वकर्मांची ही जयंती जी साजरी होते ती आपण पाहतोयच। थोड्या वेळात जो महाप्रसाद होणार आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या कमाताई पानवलकर सुद्धा आहेत। कमाजी नमस्कार, जय विश्वकर्मा। बघा आपल्याला कमा आजी ज्या पाहायला मिळतात यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वांवर ही देखरेख केली जाते कमाताईंच्या माध्यमातून। या सर्व महिला या ठिकाणी महाप्रसाद बनवताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा सर्वांच्या लाडक्या कमा आजी पानवलकर ज्या आपल्याला पाहायला मिळाले आता आणि मंदिरामध्ये छान असं कीर्तन चालू आहे ते सुद्धा आपल्याला ऐकायला येते। म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला अवगत करून दिले तो खरोखर या साहित्य वेळेला आपल्याला या आपल्या भागेत आणि त्यांना या ठिकाणी आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांना शाळा गावे
सगळ्या सन्माननीय आपले विश्वकर्मा महाराज की जय. ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. कराडकर महाराजांचं छान असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्यांचा सन्मानसुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांमार्फत झालेला आहे. प्रभू श्री विश्वकर्मांची आरती आता महाआरती या ठिकाणी आता संपन्न होणार आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक श्री प्रभू विश्वकर्मांचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात. श्री विश्वकर्मांचं दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून सर्व भाविक तर येत आहेत. आता या ठिकाणी महाआरती होणार आहे. या महाआरतीला सुद्धा सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय. थोड्या वेळातच महाआरती संपन्न होणार आहे. सर्व भाविक आपण पाहतोय या ठिकाणी. देवो यत्पाद मंगजस्वर्णम वासरमणी देव तमसाम राशीन नाशेती विधानम. प्रभू विश्वकर्मा महाराज या ठिकाणी आता सुधार महासमाज पंचकृषीचा सर्व जमलेला आहे. आपल्या जयतेचा आपल्या जन्माष्टमी साजरी करायचे. सकाळी अभिषेक पूजा झालेली याच्यामध्ये काही पूजा झालेले तर ती आम्हाला क्षमा करावी आणि या सर्व समाजातील जाती बांधवांना सर्व सुखाचा वाटा धंदा यश बरकत बालगोपाळ मंडळी मुंबईमध्ये इथे आहे. सर्वांना सुखाचा वाटा आणि कुठल्या येणाऱ्या कुठल्याही अडचणीवर मात करण्याची ताकद मुळात कुठल्या अडचणी येऊच नये आता तरी त्या मात करता याव्या यासाठी आपली संपूर्ण कृपादृष्टी त्यांच्यावर राहावी आणि अशी ही जी सेवा दरवर्षी होणारी ही अशीच त्यांच्याकडून करून घ्यावी. विश्वकर्मा महाराज की प्रभू विश्वकर्मा महाराज की गणपती बाप्पा वर्षतील तलतल करती समस्त गंधर्व सर्वत्रांसी आले सर्वत्रांसी आले आनंदाचे असे महापर्व राम. प्रभू विश्वकर्मा महाराज की जय. सदा वसंत हृदयारविंदे भवानी सैकल्यवाणी कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रान्तरसंस्थेन प्रदीप्त भासा सहस्रदेन नीराजन दैवते प्रभुरे. मंगलम भगवान विष्णुमंगलम गरुडध्वजा मंगलम पुष्करिकासो मंगलाय प्रभै मंगलम भगवान शंभु मंगलम वृषभध्वजा मंगलम पार्वतीनाथ मंगलाय नमः. प्रभु विश्वकर्मा भगवान की जय. प्रभू विश्वकर्मा महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया.
प्रभू विश्वकर्मा महाराज की जय। छान अशी महाआरती आपण पाहिलात। प्रभू विश्वकर्मांची ही महाआरती सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि सर्व पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आता भगवान प्रभू श्री विश्वकर्मांचं आता दर्शन करणार आहेत। पंचक्रोशीतून विश्वकर्मा महाराज की जय। पंचक्रोशीतून आलेले हे सर्व भाविक आपण पाहतोय। आज 22 फेब्रुवारी 2024 प्रभू श्री विश्वकर्मा जयंती जगभरामध्ये सर्वत्र साजरी होत आहे आणि तशीच आपल्या श्रीवर्धन तालुक्यातलं भोसते गाव या ठिकाणी असलेलं प्रभू श्री विश्वकर्मांचं मंदिर आणि ही जी जयंती साजरी होते आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक या ठिकाणी आपण पाहतोय। चला, छान अशी महाआरती झालेली आहे आणि सर्व भाविक दर्शन घेत आहेत। तीर्थप्रसादाचा सुद्धा आपण या ठिकाणी लाभ घेणार आहोत। सगळे भाविक आता तीर्थप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाआरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। तीर्थप्रसादाचा लाभ आपण घेतलेला आहे आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आप्पा देवकर सुद्धा आहेत, आपले दादा मांडवकर सुद्धा आहेत, आमच्या माने मॅडम सुद्धा आहेत आणि सर्व पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोय। राजूदादा जाधव सुद्धा या ठिकाणी आज प्रभू श्री विश्वकर्मांचं दर्शन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्व हे भाविक तर आपण पाहतोय, पण छान असं नियोजन आपल्याला या भोसते गावातून पाहायला मिळतंय। महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक या महाप्रसादाचा आता लाभ घेत आहेत। प्रभू श्री विश्वकर्मांची जयंती सन 2024 या वर्षीची ही विश्वकर्मा जयंती आणि श्रीवर्धनमधील भोसते गावातील प्रभू श्री विश्वकर्मांचं मंदिर आता थोड्या वेळापूर्वीच आपण या ठिकाणी प्रभू श्री विश्वकर्मांचं दर्शन घेतलं, महाआरती झाली आणि या ठिकाणी या महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। पंचक्रोशीतून आलेले हे सर्व भाविक आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला, आपण सर्वांनी पाहिलं सन 2024 ची प्रभू श्री विश्वकर्मांची जयंती आज साजरी होते सर्वत्र। तशीच आज भोसते गावातील ही जयंती आपण पाहिलं। सकाळीच या ठिकाणी आपण प्रभू श्री विश्वकर्मांचं दर्शन घेतलं आणि या मंदिराच्या ठिकाणाहून आपली ही दिंडी आपल्या भोसते गावातून फिरताना आपण पाहिलं। लेझिमच्या तालावर लहान थोरांपासून आबालवृद्ध या लेझिमच्या तालावर नाचले आणि प्रभू विश्वकर्मांची जयंती ही साजरी करत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी महाआरती झाली। आता महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतून सगळे भाविक घेत आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला सुद्धा या ठिकाणी येता नाही आलं, पण आपल्या माध्यमातून आपल्याला ही प्रभू श्री विश्वकर्मांची जयंती पाहता आली। त्यामुळे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये प्रभू श्री विश्वकर्माय नमः लिहायला विसरू नका। चला, जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। बोला प्रभू श्री विश्वकर्मा महाराज की।